आमची लंबी राईड. आता रस्ता पूर्ण क्लिअर आहे नागपूरपर्यंत. $29.6 मायलेज देत आहे आता गाडी. हायवेवर चालवायला हिमालयनला बहुतच मजा येते. अजून बहुत लंबे लंबे राईड करायचे आहेत आपल्याला. ह्याही रस्ता हे पहा मधामधातून ह्या रस्त्याने येताना थोडा सांभाळूनच, मधामधातून सिमेंट रस्त्याचं तेच असते, हे गॅपा पडतात. नागभीड 7 किलोमीटर दूर. हे मधामधातून साला खुल्या आहेत, ते इथून भेवच लागते. कोणी कसाही चालवू शकते ना, म्हणून त्याच्यामुळे. फ्यूल अप करून आपण नागभीडमध्ये. पहिले म्हणत होते 10-15 वर्षा पहिले का नागभीडचा पेट्रोल बहुत बढिया राहते बा म्हणून. 7 किलोमीटर नागभीड आहे इथून. हे पहा मधामधातून इकडे तिकडे नाही पाहत, मधामधातून लोक जातात, म्हणून थोडा सांभाळून या रस्त्यावरून, कारण की आपला गावातला एरिया आहे ना हा. आता कोणते शेतावरती जाणारे लोक किंवा मग जॉबवरती जाणारे लोक. आवाज आता ऑडिओ कसा येत आहे तुम्हाला आता माहीत नाही, चेक करून घ्याल. आणि समोरचा व्ह्यू पण. आमच्या इकडे पूर्ण धानाचीच शेती होते, म्हणून हे ट्रॅक्टरमध्ये धान नेणे. राईस मिल आहे. पण आपला एरिया तो आपलाच एरिया राहते, एक नंबर वाटते. आमच्या महाराष्ट्रात लाल पर्यास चालते. हॉर्न वाजवू नका. अपघात झाल्यास टोल फ्री क्रमांक 108 वर संपर्क करा. हे बघा धानाची मशीन, धान कापणीवाल्या मशीना चालल्या. आमच्या इकडे नाही राहत, हे पंजाब वगैरेकडे राहतात. मधातच रस्ता खड्डा आहे, ओव्हर स्पीड चालतच नाही. मधात मधात पॅचेस इतके खराब आहेत, थोडा सांभाळूनच चालवा लागते. ते बा काकाजी इकडे नाही पाहिले, तिकडे नाही पाहिले, चालले आपल्याच याच्यात. लोक इकडून तिकडून टाकतात, कसे चालतात माहीत नाही. लोकांचंही काही समजत नाही. रॉंग वे राहो काही राहो. काय अंकल आता कुठे चालले? हा एक जाते चंद्रपूर आणि दुसरा जाते नागपूर. राईट साईड नागपूर आणि इकडे हा चालला चंद्रपूर. सीधा सीधा नागपूरवरून तुम्ही आले या साईडला, गेले मागच्या साईडला तर चंद्रपूर, आणि सरळ आपल्याला जायचं आहे नागपूर. गडचिरोली येण्याचे बहुत सुविधा आहेत. नागपूर बसस्टॉपपासून तुम्हाला बसेस पण भेटतील, कार्स पण भेटतील आणि ट्रॅव्हल्स पण भेटतील. मार्गे ट्रॅव्हल्स खूपच चालत आहेत. ट्रक्स
फ्युलअप करून घेऊ आपण इंडियन ऑइलमध्ये. गर्दी नाही आहे, बरं झालं. इकडे लावू का? हा, कुठं चालल्या? 1000 टाक. फ्युलअप झाला आहे गाडीचा 1 नंबरमध्ये. ओमनी बहुत दिवसानं नवीनवाली वाटते हे ओमनी. ECO ओमनी. इथून येते 90 किलोमीटर नागपूर, नागभीड पासून. हवा बहुत चालू आहे. हा बी रस्ता थोडा रुंदीकरण करायला पाहिजे, पण झाला असेल म्हणा सँक्शन. करतील आता हळूहळू सगळं. आता डेव्हलप होता इंडिया आपला बी, कारण की हा मार्ग खूपच चालते ना. कारण की चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरवाला मधामध्ये तर लोक थांबून आहेत. साईडले बोलावा ना त्यांना. त्रास लोकांना सांगल कोण? लोक ऐकतही नाही सांगला तरी. एक ट्रक गेल्यानंतर आपल्याला जागाच नाही राहत दुसरी कार यासाठी. थोडा रुंद पाहिजे होता. 29.6चा एव्हरेज देत आहे आता गाडी. बापरे, भाई का तो जॉकेट बहुत तगड़ा है. क्या हुआ तो तब्येत खराब आहे का? नाही खरं, मला वाटलं 3 माणसं बसून आहेत, 2च जण आहेत. जॉकेट खोलून चालला चांगला मस्त. ठुक जात राहते. हवा बहुत चालू आहे रस्त्यावर, म्हणून तुम्हाला आवाज बी येत असेल हवेचा. पहिला स्टॉपेज आपण भिवापूरमध्ये घेऊ. मधात भिवापूरचे नाही का भजे म्हणा, वडे, समोसे बहुत फेमस आहेत. कधी तुम्ही याल तर तिथचे खाऊन पाहाल. भिवापूरचे भजे, समोसे, वडे. आपण तर त्याचे दिवानेच आहोत म्हणा. आपल्याला पोहे, आलू पोहा बहुत आवडते. एक टाइम तर जेवण नाही दिला तर चालते, पण पोहे भेटले तर बस. असं थोडी आहे का पोहे नाश्त्यातच खाल्ल्या जातात बा म्हणून. आपण कधी बी खाऊ शकतो ना. आमच्या या साईडला पोहे, नागपूरला तर पोहे आणि तरी पोहा हा जास्त फेमस आहे. तरी म्हणजे चण्याचा उसळ असते, ग्रेव्ही. आपले फळं, फ्रूट, सब्जी घेऊन चालले लोक.
मला बी ट्राय करा लागेल असा बसून जाणी ट्रकवर, पण केला हो म्हणा लहानपणी. अलगच मजा आहे. वर तर एकदम जिथं ड्रायव्हिंग सीट असते त्याच्या वर तर बसलो ना. हा इकडे जाते चिमूर, लेफ्ट साईड. 34 किलोमीटर आहे इथून चिमूर ह्या मार्गे. चिमूर मार्गे प्लस तिकडे एक वॉटरफॉल आहे मुक्ताई म्हणून, बहुत बढिया आहे. पावसाळ्यात बहुत मजा येते तिथं. मी गेला हो 1-2दा. एक्सप्लोअर करीन मी आता हळूहळू. सुट्ट्या भेटल्यानंतर आता पाहू कधीचा प्लॅन बनते तर पावसाळ्यातला. खूप दूरदूरून लोक येतात तिथं पण. मुंह दिखाई करतात 4 व्हीलर एकामागे एक टाकून. मुंह दिखाई हळूहळू हळूहळू, तोंड दाखवणी. क्लिअर रस्ता झाला की चालला, नाही झाला तर मुंह दाखवायचं थोडंसं न अंजून अंदर जातं. चांगलं आहे. आल्टो एक नंबर गाडी, सस्त्यामध्ये मस्त. मायलेज बी तगडा 4 माणसासाठी. मसक्कली. अरे 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 कुठं चालल्या मॅडम? निस्ती गाव म्हणतात बाप्पा याला. गावाची नाव अलग अलग ठेवले आहेत, माना लागेल, पण सही आहे. इथून रात्रीच्या वेळेस थोडा हळूच चालवा लागते, कारण की मधामधात असे मोठे मोठे गड्डे आहेत ना, दिसून नाही आहेत रात्रीच्या वेळेस. वाढत नाही आहे. 29.5 वर आला आता 6 वरून. आता समोर आहे हा कांपा टेम्पा. या चौकचं नाव आहे कांपा टेम्पा. राईट साईडला पवनी भंडारा शिंदपुरी म्हणून आहे, भगवान बुद्धाचं एक मंदिर, बहुत सुंदर आहे. कधी याल तर बघाल. नागपूरवरून आल्यानंतर इथून तिकडून येताना लेफ्ट मारायचं आणि चंद्रपूर गडचिरोली येताना राईट मारायचं. लालपरी चालली, रफ अँड टफ लालपरी. इथं पण रस्त्याचं काम चालू आहे, चांगला जोराशोरात चालू आहे वाटते काम. हे पा अलग अलग रॉंग वे ना. हे पा काकाजी कुठून ना कुठून चालवते. हा आहे भिवापूर. भिवापूर सांगितलं होतं ना तुम्हाला, याचे भजे वडे समोसे. आपण पण खाऊन घेऊ, थोडासा नाश्ता करून घेऊ, तुम्हाला दाखवतो. अरे भाई कहाँ से क्यों डाल रहा है, थोड़ा देख के तो डाल. चिपकवत होता आत्ता तो बंदा.
भजी वडे समोसे. आपल्या गाडीचा रोड प्रेझेंट बहुत जबरदस्त आहे. म्हणजे माणूस मागं पलटून पाहिलंच पाहिजे. मिटिऑर क्रुझर बाईक हे बी चांगली आहे म्हणा. कुठेतरी हे लंब्या टूरवर चालले वाटते. पुरे बांधून गाद्या गुद्या पकडून. भिवापूर टू उमरेड 35 किलोमीटर. आता आपण आहोत उमरेडच्या रस्त्यावरती. ट्रॅफिकचा एक रूल आहे, टर्निंगवरून कधीच ओव्हरटेक नाही करायचा आणि ब्रिजवरून पण. जितक्या पण ट्रॅव्हल्स दिसतील तुम्हाला ते पूर्ण नागपूर, पवनी, चंद्रपूर आणि गडचिरोली, वडसा ह्याच आहेत. बारा 32 झाले. आपल्याला ट्रेन भेटली पाहिजे. 1 घंट्याचा रन आहे आता नॉन स्टॉप करायला लागेल. आणि तिथून सिटीतून बहुत ट्रॅफिक आहे या रस्त्यावरती. ट्रॅफिक तर राहणारच म्हणा. सात किलोमीटर उमरेड इथून. हे इथं मधामधात धाबे आहेत तर थोडा नाही का सांभाळूनच चालवा लागते गाडी. म्हणून स्पीड काही मेंटेन होत नाही आपली. म्हणजे कसा गावातला रस्ता आहे ना, कोणी अधामधातून आले तर अचानक आलेले आपण काही नाही करू शकत. कंट्रोल तर होतच नाही. मग 100च्या स्पीडमध्ये कोण कंट्रोल करणार आहे. म्हणून थोडा सांभाळून. 5 मिनिट वेळ झाला तरी काही नाही. हा लागला उमरेड. राईट साईडनं जाते उमरेडला अंदर आणि इकडून लेफ्ट साईडला हा पूर्ण आउटर रिंग रोड. हे काकाजी मधातूनच टाकतात. काही ट्रॅफिकचे रूल लोक पाळत नाहीत. हा पूर्ण असा रोड पाहिजे तिथपर्यंत, नागभीडपर्यंत. 2 तासात होऊन जाते. हो जी व्हेरी गुड. असं तरी पाहिजे. हात दाखवून आजी आजोबा. उमरेड शहर नागपूर 45 किलोमीटर. चिमूर लेफ्ट साईडला 47 किलोमीटर. ट्रॅव्हल्स पूर्ण नागपूरवाले आहेत, कारण की रेल्वे मार्ग बनत आहे ना आता. पहिले छोटी ट्रेन होती आपल्याकडे. प्रामाणिकपणे ट्रॅफिक रूल पाळून अगर चालवले गाड्या तर काहीच नाही होत व्यवस्थितपणे. पण लोकांना घाई बहुत राहते ना. घाईमुळे
माणसानं जावा कुठून? एक इकडून जाते, एका लाईनीत जावा नाही यांना. लेफ्ट साईडला बुट्टेबोरी. जब्बलपूर 310 किलोमीटर इथून. बुट्टेबोरी जायचं आहे ते इकडून वर्धा मार्गे लेफ्ट साईडला. पूर्ण फॅक्टरीवाला एरिया आहे इकडच्या साईडला. उमरेट पार केला तर असं वाटते नागपूरमध्येच आला आणि अर्ध. प्रदूषण दिसून येत आहे इथं पण. इकडं तिकडंच प्रदूषण झालं आहे म्हणा. आपल्याला तर आमच्या गावातच बरं वाटते. गाववाले बनले आपण, गाववाले बनले आहोत गावातले. ते तसा सुकून कुठंच नाही भेटत गावासारखा. आपल्या गाडीसोबत माहीत आहे का, इमोशन जोडून राहते. बहुत म्हणजे बहुत. 2 दिवसांनी सर्व्हिसिंग करावं लागेल ट्रॉनची. डेंटिंग पेंटिंग धुलाई, आंघोळ पाणी. लगेच दिवस झाले आंघोळ नाही केली. नागपूर 37 किलोमीटर. उदासा या गावाचं नाव आहे उदासा. जितक्या पण ट्रॅव्हल्स दिसतात ते सगळे नागपूरलाच जातात. इंडिया का सेंटर नागपूर. पंचवीस किलोमीटर नागपूर इथून. आता एक टोल भेटेल आपल्याला. हे झाडं जे आहेत ना साईडला लावून डिवायडरमध्ये, यांचं झाडं लावायचं एक कारण असते. त्या साईडनं जे गाड्या येतात ना, त्या गाड्याचा जो लाईट असते तो डोळ्यावरती नको पडो म्हणून. ट्रकवाल्याने इंडिकेटर नाही दिला आणि डायरेक्ट टाकला. असं होते बघा. कमसे कम इंडिकेटर तर द्यायला पाहिजे यांना. काय इतका वर्ष गाडी चालवते तरी समजत नाही. किती एक्सपिरियन्स राहते ट्रकवाल्यांना. इतका एक्सपिरियन्स कोणालाच नाही राहत जितका म्हणजे ट्रॅव्हलिंगचा, रस्त्यावरचा. कमसे कम एक इंडिकेटर तर द्यायला पाहिजे. हा आला टोल नागपूरचा. बाईकवाले लेफ्ट साईड सगळ्यात. मोठावाला टोल पहिल्यांदा आपली बाईक पार करताय. पाहू आता. डुब डुब डुब. एकाच साईडला दिला आहे वाटते ब्रेकर. स्केटिंग चालवायला मजा येईल या रस्त्यावर. ज्यांच्याकडे पण EV असेल तो या मार्गे फुल चार्ज करून या नागपूरमधूनच. कारण की आमच्या इकडे आहेच ना EVचे चार्जिंग पॉईंट. मधातून जे पॅच राहतात तिथून मोठा भेव लागते. कारण की कोण माणूस कसा चालवते काही भरोसा नाही आहे. 12:50 झालेले आहेत.
बोलाची वेळ आहे का? रस्त्यावरून बोलत चालले आहेत लोक. अरे बाप रे बाप, मिट्टी ही मिट्टी ट्रकच्या मागे. या रस्त्यावर हवा बोट चालतात. नागपूर शहरात स्वागत आहे तुमचं. लेफ्ट साईडला हैदराबाद आणि इकडे MP जब्बलपूर राईट साईड. कन्स्ट्रक्शन चालू, सिमेंट फॅक्टरी हे वाटते, म्हणून रस्त्याची हे लावून ठेवली आहे. लेफ्ट साईडला थांबून घेते थोडंसा, मित्राला फोन लावते, समोर थांबवते. पहिले हावाला टोल होता, हा झाला टोल बंद. मेनवाला 10 वर्षापूर्वीचं टोल वे हा.